मित्रांनो, योजनादूतसाठी रजिस्ट्रेशन करण्याकरिता तुम्हाला महायोजनादूत.org या वेबसाईटवरती यायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे, जिथून तुम्ही थेट या वेबसाईटवरती येऊ शकता. इथं तुम्ही खाली पाहू शकता की योजनादूतबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम. म्हणजेच काय तर सरकार ज्या काही योजना राबवेल त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, लोकांना त्या योजनेबद्दल माहिती देण्याचं काम या योजनादूत मार्फत करण्यात येईल. खाली इकडे राईट साइड कॉर्नर मध्ये तुम्ही नोंदणी हा पर्याय पाहू शकता. याच्यावरती क्लिक करून युथ या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर उमेदवार नोंदणी अशा प्रकारचा फॉर्म तुम्ही पाहू शकाल. इथे खाली एलिजिबिलिटी क्रायटेरिया देण्यात आला आहे, ज्यामध्ये योजनादूतसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही 18 ते 35 वयोगटातील असावी, महाराष्ट्राची रहिवासी असावी, त्याचबरोबर बॅचलर्सची डिग्री असावी. डिग्री असावी मित्रांनो, पास अपिअरिंग चालणार नाहीये. त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा असावे. इकडे खाली आल्यानंतर तुम्हाला ऍक्सेप्ट द कन्सेंट करून याच्यावरती चेकबॉक्स वरती क्लिक करून पुढं आधार नंबर तुमचा द्यायचा आहे. इथं आधार नंबर टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून प्रोसीड करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आधार व्हेरिफिकेशनसाठी एक पॉपअप ओपन होईल. इथे तुम्हाला आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक करून गेट OTP करायचं आहे. गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड करण्यात येईल. तो OTP मित्रांनो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे या टॅब वरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेज वरती रिडायरेक्ट व्हाल. तुमच्या समोर एक अशा प्रकारचा इंटरफेस दिसत असेल. इथे तुमचा आधार नंबर त्याचबरोबर आधार कार्ड नुसार तुमचं नाव ऑटोमॅटिकली फेच झालं असेल. इथं खाली तुम्हाला तुमचा ईमेल आयडी द्यायचा आहे आणि कन्फर्म ईमेल आयडी म्हणजे सेम ईमेल आयडी पुन्हा द्यायचा आहे. त्याच्या खाली आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. त्याचबरोबर त्याच्या खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबर म्हणजे पुन्हा तोच मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं जेंडर तुमचं मेल फिमेल जे काही जेंडर असेल ते तुम्हाला द्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली फेच झालेलीच आहे. त्यानंतर कास्ट SC ST OBC ओपन जी काही कास्ट असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा अपडेट मिळेल. त्यानंतर इथे तुम्हाला खाली ऍड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे जे काही सिटी टाउन जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पिनकोड द्यायचा आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला विचारत आहे की डू यू हॅव अ स्मार्टफोन, तुम्ही स्मार्टफोन वापरता का, तर इथे तुम्हाला येस करायचं आहे. येस करून झाल्यानंतर खाली तुम्हाला एज्युकेशनल डिटेल्स विचारत आहे, तर इथं तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय, जर तुम्ही बॅचलर्सची डिग्री असेल तर बॅचलर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही तुमचं असेल ते तुम्ही इथं फिल करा. त्याच्यानंतर हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजना दूत, हे तुम्हाला विचारत आहे की तुम्ही योजना दूत बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली. इथं तुम्ही तुमचा अप्रोप्रिएट ऑप्शन जो काही असेल तो इथं टाका. मी इथं मीडिया ऍडव्हर्टाइज अँड न्यूज हा सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा कन्सेंट द्यायचा आहे. इथं कन्सेंट वरती क्लिक करून आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक करून रेजिस्टर करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं रेजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुल कराल. रेजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. आता आपल्याला आपली राहिलेली प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. त्यासाठी इथं कंप्लीट प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल, जिथं सर्व पर्सनल डिटेल्स तुम्ही तुमचे पाहू शकत असाल, जे की आपण रेजिस्ट्रेशन करतेवेळी दिले होते. त्यानंतर इथं थोडं खाली आल्यानंतर एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट आपल्याला इथं आपल्या वयाचा दाखला द्यायचा आहे. इथे आपण आधार कार्डची फाईल सिलेक्ट करूया. या आधार कार्डची फाईल सिलेक्ट केल्यानंतर इथं अपलोड करायचं आहे. हे केल्यानंतर हा डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल सक्सेसफुली. त्यानंतर इथं नेक्स्ट इथं विचारत आहे की हू हॅज असाइन यू टू फिल युअर फॉर्म, म्हणजे हा फॉर्म आपण कोणाकडून भरतोय, तर आपण स्वतः भरतोय म्हणून हा स्वतः असं सेल्फ असं करतोय. त्यानंतर इथं सिलेक्ट डिस्ट्रिक्ट वेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर द जॉब, इथं तुम्हाला ज्या जिल्ह्यातून तुम्हाला या योजना दूतसाठी अप्लाय करायचा आहे तो जिल्हा तुमचा निवडायचा आहे. त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथं आपल्याला एज्युकेशनल डिटेल्स द्यायचे आहेत. इथं कोर्स स्ट्रीम, इथं तुम्ही जे तुमचे कोर्स जो तुम्ही केला किंवा स्ट्रीम जसे की BSc BCom BA इंजिनिअरिंग जे काही असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर इथं ते ब्रँच सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नेम
इथं युनिव्हर्सिटीचं तुमचं ज्या युनिव्हर्सिटीतून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ते इथं द्यायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, तुम्ही ज्या वर्षी पासआउट झालात, शेवटचं वर्ष तुमचं जेव्हा कंप्लीट झालं ग्रॅज्युएशनचं, ते इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर पर्सेंटेज स्कोर बोर्ड, इथं तुम्हाला तुमचे लास्ट इयरचे जे काही टक्केवारी किंवा जे काही ॲग्रिगेट असेल ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्या खाली अपलोड सपोर्टिंग मार्कशीट, इथं आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनचे मार्कशीटचे सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याची फाईल आपण इथे सिलेक्ट करूया. हे सिलेक्ट केल्यानंतर या फाईलवर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ही पण फाईल सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल. हे सगळं झाल्यानंतर ऍड टू लिस्ट केल्यानंतर खाली येऊन आपल्याला हे सेव्ह करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारची प्रोफाईल ओपन होईल. आता आपल्याला योजना दूतसाठी अप्लाय करायचं आहे. त्यासाठी आपण हा सेकंड ऑप्शन मॅचिंग जॉब्स या बटनावरती क्लिक करणार आहे. मॅचिंग जॉब्स मध्ये गेल्यावर इथं तुम्ही पाहू शकता लोकेशन टाईप. ते तुम्ही अर्बन, रुरल, ग्रामीण किंवा शहरी जे काही असेल ते सिलेक्ट करू शकता. जिल्हा मात्र सेमच राहील, जो मागे आपण दिला होता त्याच जिल्ह्यातील. फक्त इथे तुम्हाला ग्रामीणसाठी काम करायचंय की शहरी भागासाठी काम करायचंय हे तुम्ही निवडू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथं रुरलसाठी सिलेक्ट करतो. तर इथं तुम्ही ब्लॉक म्हणजे आपला तालुका हा तुम्ही इथं निवडू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल इथं पलूस तालुका निवडला तर त्यातील कोणत्या ग्रामपंचायतीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं हे सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता. आणि त्यानंतर इथे सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर ग्रामपंचायतीमध्ये असलेली व्हॅकन्सी, नंबर ऑफ व्हॅकन्सीज, मिनिमम क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असे सर्व तपशील इथे तुम्हाला दिसेल. त्याच इथे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथं अप्लाय या बटनावरती क्लिक करू शकता. मी इथं आता अप्लाय करतोय. अप्लाय केल्यानंतर अप्लाइड जॉब सक्सेसफुली असा मेसेज देखील तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, या ॲप्लिकेशन टॅबमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं असेल ते तुम्हाला इथं दिसेल. तुम्ही ज्या ज्या ग्रामपंचायतींसाठी फॉर्म भरला असेल ते तुम्हाला दिसेल. इथं तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन पण घेऊ शकता. जर तुम्हाला फॉर्म विथड्रॉल करायचा असेल तर या क्रॉस चिन्हावरती क्लिक करून तुम्ही तिथून ॲप्लिकेशन मागे घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.